दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील, कुलपती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, कुलपती डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे, कुलपती डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी, अध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार सतेज डी पाटील, उपाध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, तेजस सतेज पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप. पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. बदलापूर या ठिकाणी झालेले घटनेचे समर्थन भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही, पण महाविकास आघाडी या विषयात राजकारण करत आहे. भारतीय जनता पार्टी या विषयात कधीही राजकारण करत नाही. या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे. आणि बदलापूरमध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शिफारस केलेली आहे. असे असताना महाविकास आघाडी या घटनेमध्ये राजकारण करत आहे. भारतीय जनता पार्टीला या घटनेमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या लेकींना संरक्षण मिळावं, महाराष्ट्रातल्या लेकींची सुरक्षितता राहावी, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि माहिती सरकार नेहमीच आग्रही राहील, अशा पद्धतीचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती अभियानामध्ये ते बोलत होते. गारगोटी येथील हुतात्मा स्मारक परिसरात हे अभियान राबवण्यात आले. बदलापूर बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिये या ठिकाणी सुद्धा असे गैरकृत्य झालेले आहे. त्याचाही निषेध यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. यावेळी हुतात्मा स्मारक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नारी शक्तीच्या सन्मानाची शपथ घेतली. यावेळी प्राध्यापक धनाजी मोरसकर, अलकेश कांदळकर, वसंतराव प्रभावळे, विलासराव बेलेकर, नामदेव चौगले, संतोष पाटील, रणजित आडगे, राहुल चौगले, बाजीराव देसाई, भगवान शिंदे, सुनील तेली, सुनील पाटील, निवास देसाई, विनायक परुळेकर, अशोक येलकर, अमोल पाटील, विक्रम पवार, सचिन देसाई, अजित देसाई, मोहन सूर्यवंशी, रमेश रायजादे, एकनाथ पाटील, सुजन निंबाळकर, अवधूत राणे, विठ्ठल चौगले, अमृत गुरव, शिवाजी रामाने, पांडुरंग वायदंडे, सचिन हळवणकर, विनायक शिंदे, संतोष बरकाळे, सुरेश किल्लेदार, मारुती बरकाळे, जयराम कांबळे, बाबूराव पिंगळे, योगेश मुधाळकर, मुस्तफा शेख, लखन लोहार, प्रवीण पाटील, दीपक पाटील, रामभाऊ पाटील, वीरकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. महाराष्ट्रातल्या बदलापूर या ठिकाणी अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली. खरं तर ही दुर्दैवाची घटना आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडासा. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा जागर व्हावा, जाणीव जागर या सदराखाली भारतीय जनता पार्टीचे जे काही सगळे कार्यकर्ते आहेत हे जिल्हाभर अशा पद्धतीनं मूक पद्धतीचं ठिकाण एखाद्या शक्तीस्थळावर निवडून मूक आंदोलन पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करत आहे. खरं तर ज्या घटना घडल्या त्या निषेधार्ह आहेतच. त्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. भारतीय जनता पार्टी महिलांचा नेहमीच सन्मान करते, मुलींचा नेहमीच सन्मान करते. या सन्मानार्थ लाडकी बहीणसारखी चांगली योजना या ठिकाणी आणली, लखपती दीदीसारखी चांगली योजना आणली, मुलींच्या शिक्षणाची मोफत सोय केली. परंतु हे करत असताना सुद्धा महिलांचा सन्मान करण्याचं धोरण जे भारतीय जनता पार्टीनं निश्चित केलं आहे. परंतु समाजात ज्या काही घटना बदलापूरसारख्या घडतात त्या निश्चितपणानं निषेधार्थ आहे. याचा समर्थन भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. आणि या पद्धतीनं या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा शक्ती यावी याच्यासाठी जाणीव जागर अभियान या निमित्तानं भारतीय जनता पार्टी सगळ्या जिल्ह्यांना राबवत आहे. आम्हीही गारगोटीच्या हुतात्मा स्मारक या शक्तीस्थळावरती हे जाणीव जागर अभियान केलेलं आहे. या निमित्तानं बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.